सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तो फ्रेंड्स, आजपासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। मार्गशीर्ष महिना प्रारंभ झाला की आपली लगबग चालू होते गुरुवारच्या उपवासाची। बाजारात तर 15 ते 20 दिवसापूर्वीपासूनच श्री महालक्ष्मी मातेची वेगवेगळे मुखवटे, वेगवेगळे वस्त्र, वेगवेगळे अलंकार हे अवेलेबल झालेले आहे। तर फ्रेंड्स, इथे आज मी तुम्हाला गुरुवारच्या उपवासासाठी श्री महालक्ष्मी मातेला ब्लाऊज पीसपासून एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग बघूया श्री महालक्ष्मी मातेला घरातील ब्लाऊजपासून मी साडी कशी नेसवली आहे याचा व्हिडिओ। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। हाय हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ब्लाऊज पीसपासून श्री महालक्ष्मी मातेला साडी कशी नेसवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर इथे मी सर्वप्रथम एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यावर तांब्याची कळशी ती अशी डबल टेपने मी चिटकवून घेणार आहे, म्हणजे कळशी आणि डब्बा हा आपला हलता कामा नये। तर इथे मी अशा प्रकारे कळशी आणि डब्बा व्यवस्थित सेट करून घेतला आहे आणि त्यानंतर इथे मी प्रॉपर घेतलेला आहे ब्लाऊज पीस। तर इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्या आता मी अशा एक एक करून प्लेट्स पाडून घेणार आहे। तर प्लेट्स ह्या आपल्याला अशा प्रकारे मी जसं दाखवत आहे तसेच एक एक करून आपल्याला अशा प्लेट करून घ्यायच्या आहेत। आणि अशा प्रकारे केलेल्या प्लेट्स आपल्याला चिमट्याच्या मदतीने व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे फ्रेंड्स, मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही आपली साडी सेट कराल किंवा साड्याच्या प्लेट्स वगैरे सेट कराल तर साडीला एकदम प्रेस केल्यासारख्या साडीच्या प्लेट्स ह्या छानपैकी पडल्या जातात। तर इथे बघत असाल मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीनं साडीच्या प्लेट्स या सेट केलेल्या आहेत। एकदम प्रेस केल्यासारखं झालेलं आहे, त्याला काही प्रेस करायची गरज लागलेली नाही, तुमच्या समोरच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी प्लेट्स पाडून घेऊ शकता। तर बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे महालक्ष्मी मातेचे, देवी आईचे मुखवटे आलेले आहेत। कोल्हापूरची अंबाबाई असो अथवा तुळजापूरची भवानी असो, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आपल्याला बाजारात भेटून जातात। तर इथे मला तुळजाभवानी मातेचा मुखवटा आवडलेला आहे तर तो मी आणलेला आहे। तर इथे अशा पद्धतीने कळशीवर मी आपला ब्लाऊज पीसाच्या ज्या निऱ्या केल्या होत्या, प्लेट्स केल्या होत्या, त्या व्यवस्थित अशा पिनाने सेट करून घेतलेल्या आहेत, पिनाने टक करून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर ज्या प्लेट्स आपण चिमट्याच्या मदतीने सेट केल्या होत्या त्या काढून तिथे कमरेला मी एक दोरा बांधून घेणार आहे, म्हणजे आपला देवीची कंबर ही बंधली जाईल। तर इथे अशा प्रकारे मी साडी नेसवलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल किती छान ही साडी आपली नेसून तयार आहे। तर अशा पद्धतीने साडी नेसवल्यानंतर मी श्री महालक्ष्मी मातेला असं दागिने घालून थोडंसं सजवलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी असं दागिन्यांच्या खाली डबल टेप आहे तो डबल टेप असा लावून घेत आहे।
तर इथे अशा प्रकारे आपला ट्रान्सपरंट देखील डबल टेप भेटतो, तो तुम्ही लावू शकता, म्हणजे टेप दिसला जाणार नाही. तर अशा पद्धतीने आपण जर टेप लावून दागिने व्यवस्थित सेट करू तर ते शेवटपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत आपले दागिने श्री महालक्ष्मी मातेचे व्यवस्थित राहतात, बिलकुल हल्ले वगैरे जात नाही. तर अशा पद्धतीने मी श्री महालक्ष्मी मातेला एक एक करून सर्व दागिने घालून छानपैकी सजवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं श्री महालक्ष्मी मातेचं रूप हे अत्यंत मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. तर इथे मी गजरे देखील श्री महालक्ष्मी मातेला घातले आहेत आणि त्यानंतर इथे हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आहेत, त्या देखील मी अशा घालून घेतलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, ही जी आपण गुरुवारची पूजा विधी जो करतो, तर इथे मी तुम्हाला फक्त दाखवण्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि असं देवीला सजवलं आहे. तर असं वाटत आहे की प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी माताच अशी प्रत्यक्षात प्रकट झालेली आहे आणि एकदम प्रसन्न असं वातावरण माझ्या घरातलं निर्माण झालेलं आहे. तर इथे आज गुरुवार नाही आहे, काही नाही आहे, तरी असं मला भास होत आहे की आज गुरुवारची पूजा इथे मी मांडलेली आहे. तर अशा पद्धतीनं मी छानपैकी देवी आईला श्री महालक्ष्मी मातेसमोर दिवे लावून घेतलेले आहेत आणि जी माझी लाईटीवरची समई होती ती देखील मी इथे अशा पद्धतीने सजवून घेतलेली आहे. श्री महालक्ष्मी मातेला हळदी कुंकू देखील मी इथे अर्पण केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे श्री महालक्ष्मी मातेचं, श्री तुळजाभवानी मातेचं रूप किती अत्यंत मनमोहक आणि छान असं दिसत आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीनं तुम्ही देखील ब्लाऊज पीसपासून एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं देवीला साडी नेसवू शकता. अशा पद्धतीने एका ब्लाऊज पीसपासून मी श्री महालक्ष्मी मातेला साडी नेसवलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ हा बघू शकता. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने इथे एका ब्लाऊज पीसपासून मी श्री महालक्ष्मी मातेला साडी नेसवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून मार्गशीर्ष महिन्याच्या व गुरुवारच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा.